प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं स्वतःचं घर असायला पाहिजे आणि ते जरी एक बेडरूमचं असलं, छोटंसं असलं तरी माझ्या हक्काचं घर पाहिजे. माझं असं आव्हान आहे प्रत्येकाने येऊन आवर्जून ही योजना 5ही ठिकाणची घरं पाहावी. स्विमिंग पूल, क्लब हाऊसेस आहे आणि सुपर मार्केट म्हणजे डी-मार्टसारखी जी सर्वसामान्यांना परवडणारं जे रेशन किंवा सगळं साहित्य मिळू शकतं. मुंबईत देखील आपलं घर असावं असं स्वप्न प्रत्येक नागरिकाचं असतं आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या म्हाडाकडनं वेगवेगळ्या लॉटरीज ह्या खोलल्या जातात आणि त्यातनं घर मिळण्यास सोयीस्कर होत असतं. मात्र ज्या पद्धतीनं आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय कोकण महामंडळाला काहीसा अल्प प्रतिसाद हा नागरिकांकडनं पाहायला मिळतोय. आपल्यासोबत कोकण महामंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर मॅडम आहे. मॅडम, का तुम्हाला आता जास्त ॲडव्हर्टाईज करावं लागते? कारण कोकण महामंडळाच्या ज्या आता जी घरं आहे, जे ठाणे झालं, विरार झालं, या ठिकाणी त्याला प्रतिसाद कमी मिळतोय का लोकांचा? आपल्या ज्या साईट्स आहेत 5 ठिकाणी त्यामध्ये विरारला जवळजवळ 7,000-7,500 घरं जी म्हाडाने बांधलेली आहेत आणि खोणी, शिरढोण, त्यानंतर गोठेघर आणि भंडारली हे कल्याण आणि ठाणे तालुक्यातली जी काही 9,000 घरं आहेत, अशी जवळजवळ आमच्याकडं 15,000 ते 16,000 घरं जी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येस, त्याला विक्रीला कमी प्रतिसाद होता. त्याची बरीच कारणं आहेत. एक तर मग सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती, जी आत्ता आपण पूर्ण केलेली आहे. त्यामुळं कुठलंही फॅमिलीला राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे, लाईट असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या हाय राईज टॉवर्स आहेत. त्यामुळे याथे लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे आणि याच्या उपरही ह्या ज्या स्कीम्स आहेत ह्या थोड्याशा शहरापासून लांब असल्यामुळे शाळा, त्यानंतर हॉस्पिटल, सुपर मार्केट किंवा एकाच ठिकाणी सगळं साहित्य घरासाठी लागणारं जे मिळायला पाहिजे, त्याची इथे तसा अभाव होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण तिथे काही पुरवल्या आहेत, काही पुरवण्याचा प्रयत्नही करत आहोत. याच्यात महत्त्वाचं जर बघितलं तर पंतप्रधान आवास योजनेमधली घरं जास्त आहे आणि या घरांना अर्ज करण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची अट आहे की त्या व्यक्तीचं घर कुठे नसायला पाहिजे आणि यामुळं मला असं वाटतं की या घरांच्या विक्रीसाठी कमी प्रतिसाद आलेला आहे. आता ह्या फेजमध्ये तुमच्याकडे नेमकं कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही जनजागृती करणार आहात आता? याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 29 लोकेशन्स आयडेंटिफाय केलेले आहे, ज्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन्स आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस असेल, कॉर्पोरेशनची कार्यालय आहेत. या ठिकाणी 29 स्टॉल उभारून त्या स्टॉललासुद्धा आम्ही वेगवेगळ्या बॅनर्सनी, आमच्या योजनांच्या बॅनर्सनी कव्हर करून त्याची माहिती लोकांना व्हावी प्रोजेक्टची आणि आमचे जे 29 स्टाफ आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्यांना आम्ही ट्रेनिंग दिले त्या माध्यमातून या प्रकल्पाची माहिती की या ठिकाणी या कारण आता सगळ्या सोयीसुविधा आता इथं आहेत, त्यामुळं लोकांनी या ठिकाणी घर घेण्यास आता हरकत नाही आहे. तर आणि त्यानंतर आम्ही रेल्वेमधून बॅनर्स लावून लोकांपर्यंत पोहोचत आहोत. रिक्षा फिरवून त्याच्यामध्ये आम्ही अनाऊन्समेंट करू. ज्या एक पारंपरिक पद्धत आहे प्रचार प्रसाराची ती आम्ही सगळी याच्यामध्ये अवलंबित आहोत. मॅडम, एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घर घेताना अनेक लोकांना कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे नॅशनलाइज बँका कुठेतरी आडकाठी आणतात. मग त्या संदर्भात काही नियोजन आपल्या म्हाडाच्या वतीने केलं जात आहे का? आत्ता तूर्तास नाही आहे, मात्र म्हाडाच्या घरं घेण्यासाठी जे लोन लागेल त्याला महाराष्ट्र बँक आहे, HDFC बँक आहे, यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे की त्यांनी जास्तीत जास्त त्यांच्या बँकेमध्ये या घरांचं एक स्टँडी लावून लोकांना याची माहिती द्यावी, जेणेकरून त्यांनाही कस्टमर्स मिळतील. तुम्ही काय आवाहन करणार नवीन जे आता ग्राहक आहे तो म्हणजे विरारमध्ये घर घेणाऱ्यांसाठी, ठाण्यामध्ये झालं, कल्याणमध्ये झालं, त्यांसाठी नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी तुम्ही काय आवाहन करणार? प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं स्वतःचं घर असायला पाहिजे आणि ते जरी एक बेडरूमचं असलं, छोटंसं असलं तरी माझ्या हक्काचं घर पाहिजे आणि या ठिकाणी हे हक्काचं घर नुसतं नाही आहे, तर या ठिकाणी माझं असं आव्हान आहे प्रत्येकाने येऊन आवर्जून ही योजना 5ही ठिकाणची घरं पाहावी. मी स्वतः ही घरं बघितलेली आहे. अतिशय सुंदर, जरी छोटी असली तरी एका छोट्या कुटुंबाला हे अतिशय सुंदर असं घर सगळ्या सोयीसुविधांनी म्हणजे त्या ठिकाणी तुमचं घरात 24 तास पाणी आहे, लाईट आहे आणि या परिसरामध्ये जागेअभावी बऱ्याच बिल्डर्स लोकांना जी जागा देता येत नाही, लहान मुलांना खेळायला खूप मोठी जागा अवेलेबल आहे. या ठिकाणी आम्ही शाळा सगळ्यात महत्त्वाचं आणि हॉस्पिटल्स हे पहिल्या टप्प्यात आम्ही तिथे बांधण्याचं हे करतो आहोत, प्रयत्न करतो आहोत. त्यानंतर इथं स्विमिंग पूल, क्लब हाऊसेस आहे आणि सुपर मार्केट म्हणजे डी-मार्टसारखी जी सर्वसामान्यांना परवडणारं जे रेशन किंवा सगळं साहित्य मिळू शकतं, अशा सगळ्या लोकांना आम्ही तिथे आणतो आहोत. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद.
प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.